नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर माहिती तुम्हाला सांगायची आहे. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तुमची जन्मवय, जन्मतारीख आणि जन्मस्थळ आमच्याकडे एका पेपरवरती लिहून पाठवायचे आहे आणि तुमचे प्रश्न सुद्धा काही लिहून पाठवायचे आहेत. ते पाठवल्यानंतर आम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून नक्की तुम्हाला मार्गदर्शन करू. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9822119492. वळूया आपल्या विषयाकडे. स्मृती मानधना, लग्नात विघ्न आणि कुंडलीत असणारे योग. लग्नामध्ये विघ्न येण्याचे असे कुंडलीमध्ये कोणते योग असतात याचा आपण आज अभ्यास करायचा आहे. आणि स्मृती मानधना यांच्या कुंडलीमध्ये असे कोणते योग होते किंवा आहेत, आपण असं म्हणू शकतो की त्यामुळे त्यांचं लग्नामध्ये विघ्न आलं, म्हणजे त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक त्यावेळी आला. लग्न होतं संध्याकाळी 5 वाजता, कालच म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 साली, म्हणजे त्या दिवशी लग्न होतं आणि संध्याकाळी 5 वाजता लग्न होतं आणि त्यांच्या वडिलांना बरोबर 1:30 वाजता म्हणजे जास्त अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांना ऍडमिट केलं आणि त्यांचं ठरलेलं लग्न ची तारीख पुढं ढकलली गेली. असे त्यांच्या कुंडलीमध्ये कोणते योग होते आणि कोणते योग असल्यानंतर कुंडलीमध्ये असे प्रसंग घडतात हे आपण बघायचं आहे. आता शुक्र ग्रह हा आपल्याला माहिती आहे वैवाहिक जीवनाच्या संबंधीमध्ये असतो. शुक्र ग्रहाबरोबर जर राहू आणि केतू जर ग्रह असतील, म्हणजे शुक्र आणि राहू युती किंवा शुक्र आणि केतू युती, त्यानंतर शनी किंवा राहूची युती किंवा शनी किंवा केतूची युती, त्यानंतर मंगळ ग्रह हा मिथुन राशीमध्ये, कर्क राशीमध्ये किंवा मीन राशीमध्ये असणे. मंगळ ग्रह हा आपल्याला माहिती आहे की विघ्न हरता आहे, म्हणजे गणपतीची उपासना जर केली तर मंगळ ग्रहाचा जो प्रॉब्लेम असतो तो कमी होण्याची मदत होते. तर मंगळ ग्रह हा विवाहाच्या बाबतीमध्ये जास्त करून बघितला जातो, कारण विघ्न आणणारा आणि दूर करणारा सुद्धा असा हा मंगळ ग्रह हा विघ्नाचा कारक आहे असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं. तर आता यांच्या कुंडलीमध्ये बघूया. 18 जुलै 1996 साली त्यांचा जन्म झाला आणि वार गुरुवार होता. 10 वाजेपर्यंत कर्क रास होती, म्हणजे सकाळी 10 वाजेपर्यंत 18 जुलै 1996 पर्यंत साधारण कर्क रास होती आणि ते सकाळी 10 वाजेपर्यंत, आणि त्याच्यानंतर सिंह रास याला चालू झाली. या ठिकाणी मी सिंह रास पहिल्या स्थानामध्ये लिहिलेली आहे. कन्या राशीमध्ये राहू लिहिलेला आहे. धनु राशीमध्ये गुरु 17 अंशावर आहे. स्वराशीचा गुरु या ठिकाणी आहे आणि शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये आहे. त्यामुळे शुक्र ग्रह रोहिणी नक्षत्रामध्ये असल्यामुळे त्यांना जे सौंदर्य प्राप्त झालेलं आहे आणि जे खेळण्यामध्ये सुद्धा यश त्यांना मिळालेलं आहे, याचं कारण असं आहे की धनु राशीमध्ये गुरु आणि वृषभ राशीमध्ये शुक्र रोहिणी नक्षत्रामध्ये. या ठिकाणी शुक्र ग्रह वैवाहिक जीवनाचा रोहिणी नक्षत्रात जरी असला तरी त्यांच्या कुंडलीमध्ये मीन राशीमध्ये शनी आणि केतू यांची अंशात्मक युती झालेली आहे आणि मीन राशीमध्ये शनी आणि केतूची युती ही अत्यंत अनिष्टकारक अशी समजली जाते वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये. त्यानंतर मिथुन राशीमध्ये मंगळ, मगाशी सांगितल्याप्रमाणे मिथुन राशीमध्ये मंगळ असणे हा कुंडलीमध्ये म्हणजे शत्रूच्या राशीमध्ये असा हा मंगळ आलेला आहे आणि या कारणामुळे विघ्न, प्रत्येक गोष्टीमध्ये काही विघ्न त्यांच्या आयुष्यामध्ये येत जातात. आता या गोष्टी टाळणे शक्य होत्या का, हा आपला पहिला विषय आहे. टाळणं शक्य केव्हा होतं, जर यापूर्वीच जर कुंडलीचा अभ्यास केला आणि जे ग्रह बिघडलेले आहेत त्यांची जर त्या ग्रहाची उपासना केली तर 50% ती व्यक्ती होणारे म्हणजे वाईट घटना या टाळू शकतात. ऍक्च्युली कोणाच्याच बाबतीमध्ये अशी घटना घडणं हे अत्यंत, म्हणजे शत्रूच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी घटना घडणं हे अत्यंत खेदजनक असंच आहे, म्हणायला हरकत नाही. कारण
संपूर्ण दोन कुटुंबाचा संबंध लग्नाच्या वेळेला येत असतो आणि अत्यंत ज्या आई वडिलांनी लहानपणापासून स्वप्न बघितलेलं असतं, तर अशामध्ये अशा विघ्न येणं हे अत्यंत खेदजनक आहे. आणि पूर्ण क्रिकेटची टीम म्हणजे महिला क्रिकेटची टीम ही सांगलीमध्ये समडोळी या गावामध्ये आली होती विवाहासाठी आणि त्यावेळेला अशी घटना घडलेली आहे. तर असे जर तुमच्या कुंडलीमध्ये काही योग आहेत का, ह्याचं तर मी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुमच्या कुंडलीत जर योग असतील तर मात्र काळजीपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे अगोदरच कुंडली बघून भविष्यामध्ये काही अडचण येणार नाही याची उपासना ही मात्र तुम्हाला करावी लागेल. म्हणजे नक्की किमान 50% तरी इथे या गोष्टींचा कमी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि तुमचा काही प्रश्न असतील कुंडली संदर्भामध्ये तर आमच्याशी संपर्क साधू शकता. नंबर या ठिकाणी दिलेला आहे. नमस्कार.